नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। हे आगमन कसं झालं हे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंय। तो 7 तारखेला आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आणि आज दिनांक 10 तारीख मंगळवारी आपल्याकडे श्री सत्यनारायणची महापूजा आहे। ही सत्यनारायणची महापूजा आपली वार्षिक जी पूजा असते ती आहे, म्हणजे वर्षाला पण एकदा पूजा करतो ती आमची वार्षिक पूजा आहे। तो आज श्री सत्यनारायणची महापूजा ही कशी होते काय होते ते बघणार आहोत। त्या सत्यनारायणच्या महापूजेला मी आणि प्रणाली दोघं जण आम्ही बसणार आहोत। तो कशी पूजा होते काय काय सगळं घडते आजच्या दिवसात ते आपण बघणार आहोत। तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सुरुवात करायच्या आधी आपल्या बाप्पाची आपण पूजा करून घेऊया। तो आता बाप्पाची पूजा करूया आधी आणि थोड्याच वेळात भटजी येतील, मग भटजी आल्यावरती सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात होईल। आणि सत्यनारायणच्या महापूजा आपण थोडीफार दाखवू, कारण आपल्याला सत्यनारायणच्या महापूजेचं लाईव्ह सेशन करायचं आहे, तो आपण लाईव्ह सेशन करणार आहोत। आता बघूया आपण कशी काय पूजा होते काय होते ते। चला आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। हस्तप्रक्षाल्यं समर्पयामि, मुखप्रक्षाल्यं समर्पयामि, तीन पाणी पिऊन घ्या। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। चौथे बळी सोडून द्या, गोविंदाय नमः। डोळ्यांना लावा नेत्रोदक स्पर्श, शरीरावरती झेपडून घ्या। अपवित्रं पवित्रभावस्था गतोपवस्वे स्मरण पुंडलिका सभायंत सर्वं सोचिं। पुन्हा 3 वेळा पाणी पिऊन घ्या। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। विष्णवे नमः, मधुरेन्द्र विक्रमाय नमः, मनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षियाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परम ऋषि परमात्मा देवी गायत्री अन्ना प्राणा विनियोगं भुवं स्वं जलं तपं सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम आपजति रस ब्रह्मभू स्वरोमं। ओम श्री महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्य नमः, कुलदेवताभ्य नमः, ग्रामदेवताभ्य नमः, स्थानदेवताभ्य नमः, वास्तुदेवताभ्य नमः, मातृपितृभ्य नमः, लक्ष्मी नारायणाभ्य नमः, सर्वोभ्य देवोभ्य नमः, सर्वोभ्य ब्राह्मणोभ्य नमः। निर्विघ्नमस्तु। सम्मुख चंदतंज कपिलो गजकर्ण लंबोदर विघ्न विनाशक गणाधिपतम् धूम्रकेतु गणाध्यक्ष बालचंद्र गजानन द्वादश नामानि पदे विद्यारंभे विवाच प्रवेशे निगमितताम् संग्रामे संकटे चैव विघ्ने न जायते शुक्लाभरधरं देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेते सर्वविघ्नोपशान्तये। शुभ पुण्य तिथो फलं ममः आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्तं फलं प्राप्त्यर्थम् अस्माकं सकुटुम्बानां सपरिवारां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकलपीडा परिहारार्थं मनोसप्त सकलं मनोरथ सिद्ध्यर्थं श्री सत्यनारायण पूजन प्रीत्यर्थे श्री महागणपति पूजनं तथा च कलश पूजनं तथा च विष्णु पूजनं ब्राह्मण द्वारा करिष्ये। हस्तप्रक्षाल्यं समर्पयामि, मुखप्रक्षाल्यं समर्पयामि, 3 वेळा पाणी पिऊन घ्या। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। चौथे बळी सोडून द्या, गोविंदाय नमः। आपल्या घरची सत्यनारायणची महापूजा सुरू आहे आणि जर तुम्हाला ही सत्यनारायणची महापूजा कशी करतात ती कशी करावी आणि संपूर्ण जर ही सत्यनारायणची महापूजा बघायची असेल तर आपण एक लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे, सो ते तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कधी अडलं, जर समजा भटजी येऊ नाही शकले, तुम्ही सत्यनारायणची महापूजेची तयारी पूर्ण केली आहे, भटजींना यायला उशीर होतो आहे किंवा नाहीच येऊ शकले, तर तुम्हाला जर ही सत्यनारायणची महापूजा कशी करतात काय करतात त्याचबरोबर तिच्या सर्व कथा श्री विष्णू नामावली सर्व संपूर्ण श्री विष्णू नामावली त्याचबरोबर आरती आणि सर्व म्हणजे टोटल ऑल ओव्हर जी सत्यनारायणची महापूजा 1-1.5 तास जी चालते ती सर्व आपण रेकॉर्ड केलेली आहे आणि ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। सो आपली सत्यनारायणची महापूजा सुरू आहे आणि आपण तुम्हाला सर्व सत्यनारायणची महापूजा या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही, आपली जे लाईव्ह स्ट्रीमिंग केले तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। तर आता आम्ही तुम्हाला थोडक्यात सत्यनारायणची महापूजा जी आहे आपली घरची ती कशी झाली दाखवतोय।
सो त्याचा आस्वाद घेऊया आपण आणि ही पुढे थोडी चालू राहील अशीच. तर चला सत्यनारायणची महापूजा बघून घेऊया आपण. श्री गणेशाय नमः. श्री कथा प्रारंभाध्याय पहिला. बोला पुंडलीकदेव विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. आता सत्यकथेचा अर्थ सांगतो. एकदा नेहमी शहरात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुन्हा सुधांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे विषय मुनिश्रेष्ठा, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते एक निश्चित इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूने नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा माहेकवी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात म्हणजे भारतात आले. आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वक्रमाप्रमाणे अनेक युद्धीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःखे भोगीत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नाहीसे होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. या वैकुंठात 4 हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापासून तुझाडे वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णांच्या नारे भगवंताला पाहून त्याने त्याची स्तुती करण्याचा प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्यांचे स्वरूप आणि वमन यांना न कळणार आहे, जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती मध्य व नाशाने रहित आहे, पुढचा निर्गुण आहे, जो जगाच्या आरंभ जो 3 गुण स्वीकार करतो, जो सर्वांचे मूळ कारण असून सर्व भक्तांचे दुःखे नाहीसे करतो, या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनी केले स्तुती ऐकून भगवान विष्णू नारद बोलले. भगवान म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, आपण कोणत्या कामासाठी आला? तुमच्या मनात तरी काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापक्रमाप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावरती असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीसे होतील हे सर्व मला सांगा. माझी एक निश्चित इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने सर्व जीवांचे नाहीसे होतात ते व्रत तुला सांगतो, तू गोष्टपणे करा. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत तुला मी सांगतो. या व्रताला सत्यन व्रत असे म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद मोक्षपदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचा फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कधी केले ते सर्व विचार करून मला सांगा. याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य व्यसन देणारे सर्व कार्यात विजय करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन बांधव ब्राह्मण यासह धर्मानुष्ठाने व प्रदोष काही सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायण अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सर्व याप्रमाणे एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद भक्ती प्रसाद सत्यनारायण अर्पण करावा. आपले बांधव मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधव ब्राह्मण यांसह भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे. हे पूजनाचे सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना एक दुःख नाशाचा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण प्रथमाध्याय समाप्त. बोला पुंडलीकदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया सुखकर्ता उदारता वार्ता विघ्नाशी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्चे दुराची कंठील प्रेमाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मागणे मन कामना पूर्ती. जय देव रत्न गौरी गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे पुढे चोवरा पुरे चरणी लागया. जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मागणे मन कामना
नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा ओ देवा तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा विधियुक्त पूजन करती पुराण श्रवण परिमळ द्रव्य संगीत पुष्प माळा अर्पण द्रुतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण ओ देवा प्रसन्न तू नारायण जय जय दीन दयाळा नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य कालीन सुटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेम आनंद पूजन पावे वाणी नमः नमः तुमेव माता पिता तुमेव राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तर आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे आमचं जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत. कारण दरवर्षी आम्ही जो सत्यनारायणची महापूजा असते त्या दिवशी आम्ही दरवर्षी नैवेद्य जो काढतो त्या नैवेद्यामध्ये जो आपला विकार अर्थ आहे त्या विकार अर्थाला आम्ही एक नैवेद्य देऊन ठेवतो जो आम्ही घरी काढतो देवाला आणि गणपतीला आणि सत्यनारायणला. आणि त्याचबरोबर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आम्ही जाऊन हा नैवेद्य एक देतो नैवेद्याचं पान. सो आता आम्ही ते नैवेद्य ठेवायला आलेलो आहोत आणि त्याचबरोबर पाया पण पडून घेतो आम्ही सर्व. तर अद्विका अनय प्रणाली सर्व आम्ही पाया पडून घेतो आता. आणि थोड्याच वेळात आपण जी संध्याकाळची आरती आहे ती आरती बघून घेणार आहोत. आणि आरतीनंतर आपण जे आपल्या एरियात म्हणजे आमच्या ज्या कन्नमोर नगरमधले जे गणपती आहेत ते बघायला जाणार आहोत. सो पुढे शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपला. देव जय देव जय गुरुदत्ता ओ स्वामी नमस्ता आरती ओ आदि सारे बचिंता जय देव दत्त दत्त इथे लागले ध्यान आरपले मन झाले मन मी तू पणाची झाले गुरुवन एका जना गणेशी दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी नमस्ता आरती ओ आदि सारे बचिंता जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी विनती कोणी अवतार पांडुरंग नाव देविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मानो वेदला माझा आरती ज्ञान राजा गणकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद सुंदर साम गायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मानु वेदला माझा आरती ज्ञान राजा देवांची आकारा
देवाची कीर्ती गाया आता झाले भजन आम्ही नमितो कृष्णा देवा नमितो कृष्णा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या एरियातले म्हणजेच कन्नमर नगरमधले सार्वजनिक गणपती बघायला आलेलो आहोत. आता हा विक्रोळीचा विघ्नहर्ता म्हणजे साईनाथ मित्रमंडळाचा हा गणपती तो मी आणि अद्विका बघायला आलेलो आहोत. दोघंच जण आम्ही आलेलो आहोत. तो छोटंसं मंडळ आहे पण काही वेळा यांचं डेकोरेशन खूप छान असतं. आणि आता आम्ही आलेलो आहोत विक्रोळीचा राजा म्हणजे विक्रोळीचा राजा. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की एखादा ज्वलंत प्रश्न घेऊन एखादा चलचित्र इथे सादर केलं जातं दरवर्षी. यावर्षी देखावा केलेला आहे कारण सर्व आजूबाजूच्या बिल्डिंग तुटलेल्या आहे म्हणून थोडक्यात देखावा केलेला आहे. असं महल उभं केलेलं आहे. सो आपण या राज्याच्या पाया पडून घेऊया आणि मग जाणार आहोत आपण विक्रोळीचा विकारहर्ता. सो आता विकारहर्त्याला आलेलो आहोत आपण. जे सकाळी आपण इथे जे आपला पान ठेवलेलं आहे तिथे इथेही असे चलचित्र वगैरे केलेले असतात पण यावर्षी पण इथे थोडक्यात कारण आजूबाजूचे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सर्व इकडे तिकडे गेलेले आहेत कारण सर्व बिल्डिंग आमच्या इथे रिडेव्हलपला गेल्यामुळे सर्व इकडे गेलेले आहेत. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.